मी दासराव हंबर्डे, नांदेड जालना समृद्धी महामार्गातील बाधित शेतकरी तथा शेतकरी कृती समितीचा समन्वयक आहे. मागील 4 वर्षापासून याची जेव्हापासून सुरुवातीपासून नोटिफिकेशन निघालं तेव्हापासून शेतकऱ्याच्या मनात ज्या शंका होत्या की बाबा आपल्याला बाजारभाव मिळणार नाही आणि हा रस्ता आहे ते शहरालगत आहे. महानगरपालिकेला पण 500 फुटावर महानगरपालिका आहे आणि हा रिंग रोडच्या आतमधला रस्ता आहे. त्याच्यामुळे हाय पोटेन्शियल आणि संभाव्य बिगर शेतीच्या ह्या सगळ्या जमिनी डेव्हलपमेंट झाल्या आहेत. या ठिकाणी सगळे तुम्ही बघता येते, या ठिकाणी पूर्ण या एरियामध्ये वेअर हाऊस झालेले आहेत, इंडस्ट्रीज आहेत, मंगल कार्यालय आहेत, पेट्रोल पंप्स आहेत. म्हणजे हाय पोटेन्शियल या जमिनी असलेल्या ठिकाणातून हा समृद्धी महामार्ग अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी शहरातून लागवत आणलेला आहे. तरी पण शेतकऱ्यांनी याला सुरुवातीला विरोध केला, परंतु शासनाने शेतकऱ्यांचा सर्व विरोध मोडीत काढून जबरदस्तीने पोलीस आणून जमिनी संपादित केल्या. केल्या त्याच्या योग्य मोबदला मिळावा म्हणून मागील 4 वर्षापासून आम्ही वेगवेगळे आंदोलन केले, उपोषण केले, मोर्चे काढले, शासन दरबारी खेटे खाले. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी सुद्धा कलेक्टरकडून अहवाल मागून त्याच्यावरती निर्देश देण्याचे सांगितले, परंतु या प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. पुन्हा आणखी परवा बावनकुळे साहेबांचं पत्र आणून की बाबा मूल्यांकनाबाबत फेरमूल्यांकन करून शेतकऱ्यांना मावेजा देण्याबाबत पत्र आणलं की बाबा आता जो साईड रस्ता आणि इंटरचेंज याच्यासाठी तालुक्यातील जवळपास 400 एकर जमीन संपादित होत आहे आणि आज या जमिनीला सुद्धा आता बाजारभाव इथं 4 कोटीचा आहे आणि देतात शेतकऱ्याला 4 लाख रुपये. हे अतिशय चुकीचं आहे. शेतकरी अन्याय करणार आहे. याला कोणी शेतकऱ्याला बद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला तरी संवेदना आहे का? एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार आणि जिल्हा प्रशासनाला तुम्हाला संवेदना आहे की नाही? आज शेतकरी आत्महत्या करायच्या परिस्थितीमध्ये आलेले आहेत. 4 कोटीच्या जमीन 4 लाखात तुम्ही जबरदस्तीने संपादित करायचं. पूर्वीच ती 100 मीटरचा रस्ता घेत असताना त्याच्यातूनच साईड रस्ता करणं आवश्यक होतं. तर ते न करता तुम्ही 100 फुटाचा मुख्य रस्ता करता आणि बाकीचे 200 फूट जमीन आहे भविष्यासाठी तुमच्या प्लॅनिंग करता की बुलेट ट्रेन आणि गॅस पाईपलाईन. मग आजच काय त्याची गरज आहे? जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही संपादन करा ना. परंतु आजच्या आमची फुकट भाव जमीन घ्यायची, नंतर त्या दुसऱ्या व्यापाऱ्याला कमर्शियल रेटने विकायचं. हा म्हणजे काय शासनाने काय धंदा सुरू केलाय काय? शेतकऱ्याच्या कवडी मोल भावाने जमिनी घ्यायच्या आणि दुसऱ्या एजन्सीला पुन्हा ट्रान्सफर करायच्या. तर आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आज जे तुम्ही संपादित करणारा साईडने 50 फुटा 100 फूट रोड आणि इंटरचेंज याच्यासाठी भरपूर जमीन लागत आहे. तर कमीत कमी त्याचा मावेजा जे बाजारभाव आहे आज त्याच्यात टेंटेटिव्ह त्याच्याप्रमाणे तरी करा. आणि जे की माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी त्यांचा अहवाल मागितलाय परवा, त्या अहवालाचं तात्काळ जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ त्या शासनाला अहवाल पाठवून द्यावा. जे काय निर्णय घेईल ते शासन घेईल ना निर्णय. परंतु हे कुठलीही कारवाई करायला कोणी दिसत नाहीये. आज बाबुळगावामध्ये तलाठी मंडळ अधिकारी शेतकऱ्याला समजून सांगायचा प्रयत्न करण्यात आहे, पण शेतकऱ्याचा कुठलं अतिशय विदारक परिस्थिती मला करो अथवा मरो अशी या स्टेजला आलेले आहेत शेतकरी. एक तर तुम्ही मावजा एक मागच्या मान्य पूर्ण करा, नाही तर मग रस्ता बंद करा. लोक झालेलं काम बंद पडायच्या तयारीमध्ये आहेत. म्हणून प्रशासनाला शासनाला माझा एकच इशारा आहे की परवा जे पत्र दिलेले बावनकुळे साहेबांनी त्याच्यावरती अहवाल तात्काळ शासनाला पाठवा. त्याच्यात बाजूच्या गावाचं मूल्यांकन लावून UDPCR मध्ये म्हणजे 2 किलोमीटरच्या आतमध्ये हे आमच्या गाव आहेत. महानगरपालिकेतून 200 फुटावरच आमच्या जमिनी आहेत ज्या संपादित होत आहेत. म्हणून शासनाला विनंती आहे की तिथला जो दर आहे तो आमच्या दर लावून द्यावा, जे की कायद्यामध्ये 2013च्या मध्ये तरतूद आहे. शासनाच्या GR मध्ये शासनाच्या वेबसाईटवर आमचे रेट आले 1380 रुपये स्क्वेअर फूट. हे तुम्ही लावून द्या तरच पुढचं काम करा, नाही तर काम होऊ देणार नाही. शेतकरी अतिशय विदारक नाही तर सामूहिकपणे आत्महत्या करायला तयार आहेत. लोक या स्टेजला येऊन पोहोचलेले आहेत. म्हणून तुमच्या पत्रकाराच्या तुमच्या माध्यमातून मला एक विनंती करायची शासनाप्रशासनात तात्काळ निर्णय घ्या, नाहीतर हानी होऊन जाईल, शेतकऱ्याचे जीव निघून जातील. नंतर तुम्ही 1 लाखाचा चेक घेऊन त्या शेतकऱ्याच्या घरी येण्यापेक्षा आज त्याला जे नियमात बसणारे जे आहे तो मावेजा देण्यासाठी कारवाई तात्काळ करा, नाहीतर गंभीर बाब आहे. याला सर्व जबाबदार प्रशासन राहील असं मला या ठिकाणी ठणकावून सांगावंच वाटतं.